इथे 1 रुपयामध्ये जर जमीन मिळत असेल तर तुम्हाला उपचार धर्मादायच्या नियमाअंतर्गत करायचे। माझी मागणी आहे की धर्मादाय आयुक्तातर्फे युवक काँग्रेस मागणी करते की धर्मादाय आयुक्तांनी याच्यावर कठोर कारवाई करावी। इथे नक्की धर्मादायच्या नियमांचं पालन होते की नाही याची माहिती घ्यावी। त्याचबरोबर राज्य शासनाने आणि आरोग्य विभागाने तात्काळ इन्व्हेस्टिगेशन या हॉस्पिटलचं करावं की इथे नक्की जर आज तुम्ही प्रशासनातले अधिकारी माझा प्रश्न आहे डॉक्टर धनंजय केळकर कुठे आहेत? आज इथला जबाबदार व्यक्ती कोण? डॉक्टर धनंजय केळकर येत नाही, समोर डॉक्टरांना पाठवतात। डॉक्टर तुम्हाला काय उत्तर देणार आहे? पीआरना पाठवतात, पीआरकडे उत्तर नाही येते म्हणजे आम्ही स्पष्टीकरण देऊ। तर यासाठी निषेध म्हणून आम्ही आलेलो आहोत। आणि तुम्ही काळं फासलंय रुग्णालयाच्या नावाला काळं फासलं। पोलिस आम्हाला आज जाऊ देत नाहीये। आज पेशंट आहेत तर त्याची आम्ही काळजी करून प्रातिनिधिक स्वरूपाचे आम्ही आंदोलन केलेलं आहे। पण उद्या भगतसिंग आमच्याला जो जागा होईल तो ह्याला तुम्हाला ह्याचं उत्तर मिळेल। ठीक आहे, आपण पाहतो की या ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतंय की आमच्यातील भगतसिंग उद्या जागा होईल। 15 तारखेला आपण बघितलं असेल तर 15 तारखेला किती जागा, किती ब्रीसाठी फंड्स शासनाने स्पेशल जीआर करण्यात आलेला आहे। आणि त्या ज्यांच्यासाठी जीआर काढला त्यांच्यावरच काही म्हणजे त्यांना जर दाद देत असेल हे प्रशासन किती निगर। तर पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलनं होत आहेत। आंदोलनामुळे रुग्णवाहिकेला त्या ठिकाणाहून जाण्यास, रस्त्यावरून जाण्यास अडचण निर्माण होते। तर पोलिसांनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा वाट करून दिलेली आहे।